सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। श्रीरामनवमी उत्सव समिती येवला शहर व तालुका तर्फे भव्य मिरवणूक, खासदार समीर भुजबळ मिरवणुकीत सहभाग। येवला येथील वनवासी राम मंदिर गंगा दरवाजा येथे माजी खासदार समीर भुजबळ यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले। त्या प्रसंगी वनवासी राम मंदिर ट्रस्ट तर्फे समीर भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी श्रीरामनवमी उत्सव समिती येवला शहर व तालुक्यातर्फे भव्य असे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी खासदार समीर भुजबळ यांनी श्रीरामाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन केले व मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। मिरवणुकीमध्ये लाठी काठी, भाला फिरवणे, दांडपट्टा फिरवणे अशा वेगवेगळ्या खेळ सादर करण्यात आला व मिरवणुकीत रथामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची वेशभूषा करण्यात आली होती। ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। मिरवणूक शहरातील गंगा दरवाजा, काळा मारुती मेन रोड व शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।